नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अमित ठाकरे विधान परिषदेतून आमदार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले। त्यातच आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपच्या कोठ्यातून अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय। आता याबद्दल मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिल्यात। सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता। त्यानंतर आता भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा रंगली आहे। तसेच आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। याच पार्श्वभूमीवर भाजप मनसेला काही जागा सोडू शकतं असं बोललं जातंय। मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही। राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे। त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही। महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात। आत्ता सुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात।